आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातारबुवा, हो म्हातारबुवा, अहो ऐका तरी. हो म्हातारबुवा, मी किती विनवतोय, अहो थांबा तरी. तुम्ही त्या म्हातारी सवय असे का भांडता? मी कुठे भांडतो? तीच वाद उकरून काढत असते. ते जे काही असेल ते, पण तुम्ही का भांडता? हो उलट तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आम्ही काय मार्गदर्शन करणार? का नाही? अहो आमच्यावर वेताळाचे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडावयास आशेचा किरण म्हणून गावात एक शिवलिंग निर्माण झाले, हे तरी मानता ना तुम्ही? माझ्या भाकड गोमातेला त्याच शिवलिंगावर पाना फुटला, हे तर सर्व गावाने पाहिले आहे. थेंबभरही दूध न देणाऱ्या माझ्या गोमातेने ते शिवलिंग पूर्ण भिजवून टाकले होते. म्हणजेच काहीतरी सुखकर होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी आपल्यासारख्या जाणत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास त्या वेताळाच्या संकटातून आम्ही नक्की बाहेर पडू शकू. माझी आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नये, येथेच थांबावे. मी राहीनही समंजसाने, तेही तुमच्या भल्यासाठी, केवळ आणि केवळ तुमच्या भल्यासाठी. पण त्या म्हातारीच्या रागाचं काय करायचं? येता जाता मला बोल लावत असते. सहन करायचे म्हटले तरी किती करायचे? त्यास काही अंत आहे का नाही? तुमचे म्हणणे उचितच आहे. अहो पण काहीतरी मार्ग निघेलच की. तुम्ही आता कुठेही जाऊ नये असे मज वाटते आहे. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला श्वासापलीकडे गरज आहे. आपण येथेच थांबावे. तुम्ही कोठे राहता? मसन वाटेत. असं बोलू नये. अति राग बरा नव्हे. तुम्ही एक कार्य करा, तुम्ही त्या म्हातारबाईं सामोरी जाऊ नका. तुम्ही माझ्या समवेत माझ्या घरी चला. तुझ्या गृही आणि तुझ्या सवे, तुझ्या गृही तुझ्या सवे आलो तर तुझ्या घरच्यांना ते रुचेल का? हा माझा माणूस माझ्या सवे असेल, तोही तुझ्या गृही येईल. तुला रुचेल का हे? होय, मी शब्द देतो. परंतु परत काही अडचण उद्भवली तर तिथून मी हलणार नाही. नाही उद्भवणार. माझी पत्नी माझ्या शब्दाबाहेर नाही. मला आपला पाहुणचार करण्याची संधी द्या. हा ठीक आहे. इतका आग्रह करतोच आहेस तर येतो तुझ्या गृही. चल. चला. तुम्ही शिवलिंगाला छत घालता आहात. महादेव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. आजीबाई, अहो तुम्ही अशा उन्हात का उभ्या? तेथे सावलीत बसा. अशी तब्येतीची हेळसांड करू नका. नाही मुली, माझे शंभू महादेव असे उन्हात आहेत. त्यांना असे उन्हात ठेवून मी सावलीत नाही बसू शकत. हरकत नाही. मग तुम्ही माझ्या गृही मुक्कामाला तरी चला. त्या दिवशी आलात, माझ्या नाथांसाठी औषध दिलेत आणि तेथून कुठे गेलात काहीच उमगले नाही. आज तुम्ही भेटलात, अतिव आनंद झाला. कृपा करून माझ्या गृही चला. आणि हो, इकडे तिकडे फिरू नका. तो वेताळ सगळ्यांची वाट अडवतो म्हणे. आजीबाई, तुम्ही राहता कोठे? माझे स्थान दूर आहे. मग तर तुम्ही आमच्या गृही चलाच. आम्हास आनंद होईल. आमच्या सुखासाठी चला. परंतु तुझ्या नाथांना चालेल का? नाही म्हणजे उगाच अपमानित करून बाहेर जाणे मला चालणार नाही. माझे पती काहीच म्हणणार नाही.
ते माझ्या शब्दाबाहेर नाही. आता तरी याल ना? हे बघ, व्यापार करणारे आपल्या चारही दिशांस खूप आहेत. तुला जर त्या सर्वांवर मात द्यायची असेल तर तुला व्यापारातील काही साध्या साध्या क्लुप्त्या अंगीकाराव्या लागतील. प्रथम, आपल्या वस्तूची जनांना सवय लावायची. इतरांपेक्षा 4 पैसे कमीने आपली वस्तू विकायची. याने काय होणार? लोकांना तुझ्याचकडून वस्तू घ्यावी असे वाटू लागेल. मग त्यातून त्याचा खप वाढेल आणि मग या सर्व वस्तूंचा नफा पाहशील तर तो जास्तच असेल. हा, पण तू तुझ्या वस्तूंची गुणवत्ता ढळू देऊ नकोस, नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास नाहीसा होईल. व्यापारात वस्तू आधी आपल्यावरील विश्वास विकावा लागतो, मग वस्तूऐवजी आपला विश्वास विकत घेऊ लागले की समजायचं आपला व्यापार हा बहरत चाललेला आहे. चला. हा मार्ग माझा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून देखील इथे येण्याचे धाडस कसे झाले तुमचे? आता आला आहात तर इथून परत जाऊ शकणार नाही तुम्ही. मी क्षणार्धात तुम्हाला भस्म करून टाकेन. या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही मी. याच्याकडे लक्ष ठेव. आम्ही गृही प्रस्थान ठेवतो. गृही गेल्याशिवाय यांची परिस्थिती ठीक होणार नाही. चला. संकट येणार, पण आपण भयभीत व्हायचं नसतं. असे वाट आडवे जागोजागी पेरलेले असतात, रोजच्या जगण्यातही आणि व्यापारातही. पण आपण भयभीत व्हायचं नसतं. खाली बघा, योग्य मार्ग पाहून त्या मार्गाने मार्गक्रमण करत राहायचं. भयभीत होऊन जर आपण जागीच थांबलो तर आपला विनाश अटळ असतो. एकदा का आपण मनातून सावध झालो की सुटकेची एक काय 10 दिशा आपल्याला दिसू लागतात. बरं, व्यापार करण्याच्या मी अजून काही क्लुप्त्या तुला सांगतो. कधीही जास्त वस्तू घेऊन ठेवायच्या नाहीत. नेहमी लोकांची मागणी काय आणि किती हे पाहूनच पाऊल उचलावे, अन्यथा आपला विनिमय व्यर्थ जातो. पर्यायी आपल्याला तोटा सोसावा लागतो. चल. म्हातार बुवा, तो आपला माणूस. आपण बोलत पुढे निघालो, तो तिथे मागेच राहिलाय. त्याला तो राक्षस काही. त्याचा विचार तू करू नकोस. त्याच्याकडे अशा असंख्य क्लुप्त्या आहेत वाट आडव्यांपासून सुटण्याच्या. म्हणून त्याला तिथे थांबवून विनाताण मी पुढे निघालोय.
तूही आता मागे गुंतून न पडता पुढे पाहून मार्गक्रमण कर. हा पुढचा धडा व्यापारातला. मागे झालेल्या तोट्यावर लक्ष केंद्रित केलं तर आज सुद्धा निश्चितच तोटा होणार. तेव्हा मागे मिळालेली शिकवण सोबत घेऊन पुढे चालत राहा. काय म्हटले मी? मागे पाहणे इष्ट नाही. आपण समोर पाहून मार्गक्रमण करावे. माझा माणूस येईल, त्यास सवय आहे अशा संकटातून सुखरूप बाहेर येण्याची. आपण चला. मी सांगितलेल्या व्यापार करण्याच्या क्लुप्त्यांचे अवलोकन करा. तिथे लक्ष देऊ नका. चला चला सावकाश. चला. तर आता हो गुंतो वाढत चाललेलो आस. म्हातारो व्यापाऱ्या वांगडा घराकडे योग निघालेलो आ आणि म्हातारी व्यापाऱ्याच्या बायको वांगडा. तर पुढे काय घडतला? तर घडला असा, साक्षात शिवशक्ती जर घराकडे येऊन रवतली तर त्या व्यापाऱ्याची भरभराटच होतली. तरी सुद्धा तुर्तास ते का ह्या माहित नाही होता की त्यांच्यात आणखीन एक वाद असता. तो जय तू असतलय तय मी येऊतय नाही असा शिवशक्तीचा आदेश ठरलेला होता. आता व्यापाऱ्याच्या घरासमोर ती दोघा एकमेकासमोर इली तर काय होताला? अहो देव असले ना तरी शेवटाक नवरा बायकोच होत ना. ती वादे होतलेच. असं कसं? महादेवाना तर पुढचं सगळंच माहित असतं ना. काहीतरी वेगळं असणार. त्याशिवाय ते एकाच घरात जाणार नाही. भिकू काका, ह्या आता आम्ही काय सांगतलो? सगळं ह्यो देवाचो खेळ असा. तर आमच्या डोक्यात नाही शिराचा. होय होय, तुम्हीच काय तर आमका सगळं समजावून सांगा. तर आता आपण हयच थांबूया. पुढचा आपण उद्या बघूया. तोपर्यंत पुढे काय घडला ह्या तुमच्या डोक्यात खेळत राहतला. बोला वेताळेश्वर रुद्र महाराज की जय. वेताळेश्वर रुद्र महाराज की जय. भिकू काकांनी कथा अगदी मौक्यावर थांबवल्यानी. आता उद्या कोणाक चैन पडायची नाही. गावभर सगळीकडे हीच चर्चा असतली कानावर सगळ्यांच्या. या मात्र अगदी बरोबर बोललास. भिकू का आयुष्यमान हो. मी उद्या भिक्षा मागून आणतले. मगे त्याचं वेतोबाग नैवेद्य दाखव. ठीक आहे, चला. पण भिक्षा मागूक जाताना काही पण नियम पाळूचे लागले. खायचे? एक म्हणजे भिक्षा 5च घरात मागूक होईल. यासाठी निर्जळी उपास धरू भिक्षा मागून झाल्यावर हय वेतोबाच्या देवळात यायचा, त्याचा तीर्थप्राशन करायचा आणि उपास सोडायचा. बा वेतोबा, उद्या तुझ्या नैवेद्यासाठी 5 घरात भिक्षा मागूक जातल. माका बळ दे. यो संकल्प माझ्या हातून सिद्धीच नेऊ माझ्या पाठीशी राह. काय हो विघ्न इलात तरी माका डगमगू देऊ नकोस. यो संकल्प तूच माझ्या हातून पुरं करून घे. चल येते. हा हा. म्हणजे ताई, वंदी ताई, येते आम्ही. सांभाळून जा. होय. ताई, मालकांना नाही आवडलं तर? तो असा पाठीशी
तो सगळ्या सांभाळून घेतेल. शालग्या खैरवली इतक्यात येऊ गई होती. वाचिक कथा लांबली असतली नाही ते इला असता उगा सगळे सगळे फिरत राहायचा नाही ता. आणि तुम्ही आधी एका जागेवर बसा बघू नाही तर उगीच तुमची चिडचिड होत राहतली. बसा अगोदर. आज जेवण काय असा आणि महेश काय असा मगासपासून दिसकत नाही माका. हो तू आत बसलो असा आणि आतमध्ये जेवणाची बाय लोडबोड करता म्हणून मी आत नाही गेली. तुमका भूक लागली आहे का? तसं असत तर तुम्ही जेव बसा. नको नको शालग्या घेऊ दे वांगड्याच बसाया. उगाच त्याच्यावरसून घरात तमाशा नको. हो मका कळता तुमका भूक लागली. मी लाडू आणून देऊ काय तुमका? अगं तुका नको ना सांगलंय मा. एक काम कर काय घरात जा आणि ताटा वाढ मग एकदमच जेव बसूया शालग्याईला काय. तेवढं सांगू नको माका. त्या बाळेसमोर जाऊची इच्छा पण नाही माका. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. मीच जाते आणि बघते घरात. इलो जन्माचं आंधळ. आयुष्यभराची अर्दल घडवते. अरे देवा या काय झाला? मध्ये कोणी ठेवला? झाली असं करतो लागला काय केलं बसा सावकर कसं काय झालं या? पायात आडाळं लागलो. कसं झालं या? कसं झालं? अगं मी स्वयंपाक घरात येत होते चष्मोर आहे ना फुटलो माका आदळ दिसत नाही. कशा ओढतास? आडाळं लागलो. पण गरजच काय होती स्वयंपाक घरात येऊची? एका जागेवर बसता येत नाही कशा घरभर फिरतास? अरे त्यांना भूक लागली होती ना म्हणा मिळले ते हाय. असं काय बोलतोस रे तू? ओके पण भुकेचं काय आहे एवढा मोठा? काय लहानच जरा धीर धरता येत नाही? अरे डॉक्टराकडे नेऊन औषध करूचा. तुला असं काय बोलतोस रे तू? तिथं घरात काय औषध असलं तर ता तरी ते त्यांना लाव. काय झाला बाबा? बाबा ह्या काय झाला? अगं आढळत पाय पडलो त्यांचं आणि लागला त्यांका. मी हळद घेऊन येते. शांत राहा शांत राहा. काय नाही होता.
ठेवलं नव्हतं? महेशराव, पहिलं ना तुम्ही या दोघांका बाम भाड्यात धाडा. उगाच कायचं काय होऊन बसायचा. हो, आज पायावर निभावला, उद्या डोक्या बिकाक लागला तर काय करायचं सांगा. महेशराव, हेंका परत घराकडे धाडा. पहिली तू घरात जा. ते कोण घरात जातेले नाहीत आणि ह्या सगळं घडला ना तर चष्मा फुटलो बाबांचो, त्याच्यामुळे घडला. मी उद्याच्या उद्या त्यांचा चष्मा दुरुस्त करून आणतले, पण ते हायच रवतले.